नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. तर फ्रेंड्स, आज आपण चंदन बटव्याची भाजी बनवणार आहोत. तर बघा फ्रेंड, ही भाजी दिसायला कशी असते. ही भाजी अत्यंत घेरदार राहते. भाजीला भरपूर पाणी असतात. भाजी छान निवडून घेतल्यानंतर अशा पद्धतीत ही भाजी मी तोडून घेतलेली आहे. भाजीवर भरपूर प्रमाणात क्षार असते, पण ही 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर भाजी स्वच्छ धुतली जाते. या भाजीसाठी एक मोठा चिरलेला कांदा व लसणाच्या पाकळ्या व 4-5 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी मुठभर शेंगदाणे भाजून घेणार आहे. भाजल्यानंतर त्यांना एका प्लेटात काढून त्यांचे साल सगळे सोलून घेणार आहे व जाडसर असा कूट करणार आहे. तर चला मग आता आपण कुकिंगची सुरुवात करू. सगळ्यात आधी त्याच पातेल्यात मी एक मोठा चमचा तेल घेणार आहे. तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला एक लहान चमचा जिरे घ्यायचे. जिरे तांबूस लाल तळल्यानंतर त्यात हिरवी मिरची व लसणाची अशी जाडसर कुटलेली पेस्ट टाकायची आहे. पेस्ट छान शिजली की त्यात आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हा कांदा पण छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. असा कांद्याचा रंग पण बदलला आहे आता व कांदा बघा किती छान शिजलेला आहे. आता एक कांदा शिजवल्यानंतर आपल्याला यात घालायची आहे भाजी. अशी ही भाजी घातल्यानंतर भाजीला छान मिक्स करून घ्यायची आहे. भाजी आपल्याला उघडीच म्हणजे न झाकता शिजवायची आहे. ही पालेभाजी असल्यामुळं याच्यात मिठाचं प्रमाणही कमी असेल. पण कोणतीही पालेभाजी 40 ते 50% शिजल्यानंतरच आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकावं लागतं. कारण हिरव्या भाज्यांमध्ये प्राकृतिक मीठच भरपूर राहतं. तर बघा फ्रेंड्स, मी असा एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे. परत ही भाजी छान मिक्स करून घ्यायची व एकदम मंद आचेवर हिला 5 ते 10 मिनिटं अशी शिजू द्यायची आहे आपल्याला. भाजीचा रंगही बदलतो. बघा फ्रेंड्स, या भाजीला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी छान आटेपर्यंत आपल्याला ही भाजी मंद आचेवर शिजू द्यायची आहे. परत आपल्याला ही भाजी एकदम 10 मिनिटं एकदम कमी आचेवर शिजवायची आहे. भाजीचा आता रंग बदललेला आहे. ती काळ्या रंगाची दिसू लागली आहे. बघा फ्रेंड्स, भाजी आपण उघडी शिजवलेली, तिला न झाकता शिजवलेली आहे. आता या भाजीत आपल्याला टाकायचं आहे जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला 5 मिनिटं अशी कमी आचेवर शिजू द्यायची आहे. तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंड्स. तर भाजी त्यापूर्वी बनून रेडी आहे. ही भाजी आपण भाकरी किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतो, टिफिनलाही देऊ शकतो, घरीही खाऊ शकतो. थँक यू फ्रेंड्स.